राम सर. राम राम. काय राजा विचारलंस का? होय विचारलं की. काय म्हणले? अरे मी तर म्हणतो फायनलच करून टाकायचं ना. तसं मामा हो म्हणलाय, त्याला काय अडचण नाही. हा फक्त फक्त काय म्हणलाय बायकोला विचार. ते पहिलं कर बाबा. मेन कसं आहे मालकीन बाईच्या पसंतीने झालं पाहिजे. त्यांना परत पसंत पडला नाही पडला, आपण असणार इकडे फौज मध्ये आणि बायका आपल्या तिकडे घरी, मग त्यांच्या पसंतीने झालं पाहिजे ना. हा बोलतो तिच्या बरोबर. अरे बोलतो काय, फोन लाव तिला. अहो नाही ना, फोन लागना झालाय. हा ना ड्युटीवर पण जायचंय ना. एक काम करतो, तिला सरप्राईजच देतो. हा हे सरप्राईज तुझ्या बायकोला लय आवडेल बघ. कसं असतं माहिती का, बायकांना कसं आहे सरप्राईज आवडतं. आता आमच्या बायकोच बघ की, जेव्हापासून मी तिला ह्या घराचं सांगितलं ना, तेव्हापासून तिची त्या घराची तयारी चालू आहे. बायकांना त्यांच्या हक्काची चूल आणि घर मिळाल ना, बाकी काय नको असतं बघ. आणि कोणत्या अपेक्षा न ठेवता आपल्यावरती प्रेम करणार आई नंतर जर दुसरं कोणी व्यक्ती असेल ना, तर ती म्हणजे आपली बायको असते. तू हे सरप्राईज दिलंस ना, तुझी बायको किती खुश होती ती. ठीक आहे, आज संध्याकाळी सरप्राईज देतो तिला. हा पण त्याआधी ड्युटीचं बघतो, नाहीतर सरप्राईज म्हणून पनिशमेंट मिळायची आपल्याला. चालते चालते, जा पण आठवण तेवढा फोन कर काय. होय चल. या जयश्री मॅडम. एकटाच आला? शीतल नाही आला का? अच्छा बाहेर थांबल्यात. शीतल, अहो शीतल कम मी नाही आल्या. हा अहो ज्या तावा तुम्ही तिला आणायला गेला होता, मला वाटलं धरून आणता काय, इथं नाक घासून आमची माफी मागून घरला घेऊन जायला लावताय काय? काय झालं? कुठे शीतल? झाली चेष्टा करून? आता ऐका, पुढच्या 24 तासात ती शितली इथं येऊन तुमचे पाय धरती का नाही ती बघा. 24 अरे काय चेष्टा लावली? ती शितली ती म्हणते 24 तासामध्ये तुला घरच्या बाहेर पाठवते का नाही बघ. तुम्ही आला, तुम्ही काय म्हणताय 24 तासाच्या आत तुला घरला घेऊन जाते का नाही बघ. अरे काय लावलंय 24. तुम्हाला त्या घरात जाण्याशी मतलब आहे ना? हा आम्हाला दुसरं. एक मिनिट, काहीतरी झालेलं दिसतंय. काय म्हणले आमच्या सासूबाई? नाही त्यांनी काही मदत केली का? ती कसली मदत करते? अहो तिथं पण तुमचा शांतपणा नडला. ती म्हणली तू मस्त सुखातेस ना तिथं, मग तशीच राहा. मग कुठल्या कॉन्फिडन्सच्या जोरावर तुम्ही हे म्हणताय? ती इथं येईल, नाक घासून आमची माफी मागून घरला घेऊन जाईल? कसं आहे ना, मला असं तुमच्यासारखी लुटूपुटू लढाई खेळायची सवयच नाही. तर शीतलला इथं कसं आणायचं ते ठरलंय माझं. वा गुड, सांगा मग आम्हाला पण. अहो हर्षवर्धन देशमुख, मी माझी पानं समोरच्याला कधीच दाखवत नाही. हा पण माझ्याकडं हुकुमाचा एक काय एवढं लक्षात ठेवा. आणि तो हुकूम मी सगळ्यात शेवटी वापरणार आणि डाव जिंकणार. क्या बात है, क्या बात है. अहो एखाद्या पिक्चर मध्ये जाईल ना असा डायलॉग तुम्ही मारलाय. पण असं नको व्हायला. हे जे काय तुमचा हुकुमाचा यक्का आहे ना, तो योग्य वेळी बाहेर काढा. नाही म्हणजे काय होईल, समोरचा त्याचे सगळे हात खेळून जाईल आणि तुमचा जो हुकुमाचा यक्का आहे तर तुमच्याच हातात राहील. नाही असं नको व्हायला, नाही का? यावेळेस सगळे डाव मीच जिंकणार, बघाच तुम्ही. आय लाइक युअर कॉन्फिडन्स. मैं वापस आऊंगा, मैं वापस आऊंगा, वापस. जिजे, अगं किती वेळ एकच बात वळत बसशील? मग आता दुसरं काय करू बाबा?
नको नको, जी करतीस तीच कर. का ग उशीर झाला? होय, अहो तो फोन रिपेअरिंगला दिलता ना, तिथे गेले होते. ते म्हणले जरा वेळ थांबायला लागल, म्हणून जरा उशीर झाला. का ग, काय झालं मोबाईलला? अहो तो टचपॅड खराब झाला होता, बदलून आणला. किती लागली त्याला? 3000. काय 3000? अगं 3000 दुसरा नवीन मोबाईल आला असता. अहो मामी, नवीन मोबाईल घ्यायला 7,000 रुपये लागतात. त्यापेक्षा म्हणलं तो टचपॅड बदलून घेते. शितले, माझ्या मोबाईलला रिचार्ज मारलंस का ग? वय वय मारला की, बघा 100चा मारला. नशीब जयश्रींचा फोन कॉल यातून डिलीट केला, नाहीतर मामीनं कळलंच असतं. काय ग, मला कुणाचे फोन आले नाहीत का? नाही, कुणाचाच फोन नव्हता आला. अगं पण मला आला होता. कुणाचा? जेडीचा फोन आला होता. आता घर सोडून गेल्यापासून तिला लई एकटं वाटायला लागले. दुपारी रडली ती फोनवर. मला म्हणली तुमची लय आठवण येते. मी म्हणलं अगं आता तुझा संसार सुरू झालाय, तुझ्या मदतीला तिथं कुणी बाई माणूस नाही, पण तुला तुझा संसार उभा करायचा आहे ना, तूच केलं पाहिजे सगळं. मग जीजे, ही एका मिनिटासाठी मला वाटलं की तिला इकडे बोलवून घ्यावं. मग काय तुम्ही तिला म्हणला नाही ना घरी ये बी म्हणून? नाही नाही, तसं कसं म्हणेन मी. परत मी काहीतरी म्हणायचो, हर्षवर्धनला काहीतरी वाटायचं आणि तुमच्यात नवीन वाद सुरू व्हायचा. त्यापेक्षा मी जेडीलाच समजवलं. म्हणलं आता तुझा संसार सुरू झालाय, तू आहे तिथंच राहा. नशीब, नाहीतर आम्ही तोड कशी पडलो असतो बाबा. म्हणजे अरे दुपारी जेडीकडे येऊन गेली. काय? होय, अरे आमच्या पायावर लोळण घेत होती. आम्ही दोघं पण इकडे येतो म्हणत होती. पुष्पीने चांगलं ठणकावून सांगितलं, नेटाने तिथंच राहा, तर पुढचं सगळं तू यादात येईल म्हणून. मग काय तर तिला म्हणलं हिथं आलीस ना तर तुला काय बी मिळायचं नाही. ती काय नाही बघा, तिला आता हिथं अजिबात आणायची नाही. म्हणजे नाहीला जाणं का होईना, भैया तिला त्यांच्या बंगल्यात घेऊन जात्यात. दोघांना घरातनं बाहेर पाठवलं तरी बी यांना अजून घरात यायचंच आहे की. बरं झालं मामीने त्यांना परत पाठवलं. मला वाटलं ह्याच पागळत्यात का काय आता, पण आता घोर मिटला. मामी काय या घरात त्यांना उभं करणार नाहीत. समाधान्या, हा. चल तू तेवढ्या धारा काढ, मी पण देवाला दिवा लावते. होय बाई, मी बी स्वयंपाकाला घेते. शितले, तुझं झालं की तू मदतीला ये. हा, इट्टला पांडुरंगा. शीतल, हा. आजाचा काय फोन आला होता? का हो, काय झालं? आजाचा माझा फोन झाला. तो म्हणला काल बी तुमचं काय बोलणं झालं नाही म्हणून. शीतल, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? काय सरप्राईज? तुझा नवरा तुला सांगेल तेव्हा कळेलच की. ते सांगेल तुला. वा फौजी, कधीतरी स्वतःहून आम्हाला सरप्राईज देत आहे. बघू आता काय सरप्राईज आहे ते.
जयडीचे 15 मिस कॉल. अजिंक्य, मला सगळ्यात जास्त तुमच्या आधाराची गरज आहे. मी तुम्हाला खूप वेळ झाला फोन करायचा प्रयत्न करते. माझा संसार धोक्यात आहे. शक्य तितक्या लवकर मला फोन करा. काय झालं? अरे घरचा मेसेज आहे. सगळं ओके ना? हा, तेच बघतोय. जेडे, काय झालं? जेडे, अगं रडायला काय झालं? अजिंक्य, माझ्या आयुष्याची वाट लागली. माझा संसार मोडून पडला. अजिंक्य, मला तुमची सगळ्यात जास्त गरज आहे आता. काय झालं? हर्षवर्धन काय बोललं का तुला? अगं पण कालपर्यंत सगळं बरं होतं ना? अहो, दाखवायला काय सगळं चांगलं असतंय हो, पण मी जगू कशी तेच नाही कळत आता मला. अगं चेडे, तू तू कोड्यात बोलू नको. काय झालं ते स्पष्ट बोल. ठीक आहे, स्पष्टच सांगते आता तुम्हाला. आम्हाला घरातनं बाहेर काढलंय. घरातून बाहेर काढले म्हणजे? तुम्हाला कुणीच काही सांगितलं नाही का? अगं मला माहिती आहे, पण हे बघ, आई साहेबांचा मूड बदलल आणि ते तुम्हाला परत घरात घेतील. हो अजिंक्य, आम्हाला आपल्या घरातून बाहेर काढलंय आणि आता आमच्याकडे राहायला घरदार बी नाहीये. अगं असं कसं कोण वागल? तुम्हाला काहीच माहित नाही का? अगं नाही माहिती. हो, शीतलने पण तुम्हाला काहीच नाही सांगितलं? अगं शीतल मला काहीच बोलली नाही. काय झालंय? हो, तिच्यामुळेच तर सगळं झालंय म्हणल्यावर कशी सांगाल तुम्हाला ती? पण मला वाईट एकच गोष्टीचं वाटते की तुम्हाला मम्मी पप्पांनी पण फोन करून नाही कळवलं. अगं पण झालं काय ते नीट सांग. अजिंक्य, तुमचं आणि माझं लग्न नाही झालं, ठीक आहे, झालं ते झालं. मी मागचं सगळं विसरून माझ्या आयुष्याची पुन्हा सुरुवात करायची ठरवलं आणि फसले हो. माझ्या नवऱ्यानं मला सोडून दिलं. माझं लग्न फसल्यानंतर सगळा समाज माझ्याकडे ज्या नजरेने बघत होता, त्या परिस्थितीत हर्षवर्धननी माझी साथ दिली. माझ्यासारख्या नवऱ्यानं सोडून दिलेल्या मुलीसोबत लग्न करायचं धाडस हर्षवर्धननी दाखवलं. माझ्यासाठी ज्या माणसाने एवढं सगळं केलं, त्या माणसाला शीतलनी हकलून दिलं. त्या माणसाने माझ्यासाठी त्याचं घरदार सोडलं, त्याची आई सोडली, त्याचं सर्वस्व सोडलं. त्या माणसासाठी मी फक्त एवढंच करू म्हटलं की माझ्या घरात दोघं सुखाचा संसार करू. मला जर माहिती असतं की माझा त्या घरावर हक्कच नाहीये, तर मी त्यांना त्या घरात आणलंच नसतं. पहिली गोष्ट म्हणजे मी त्या घराला माझं घर मानलं, तिथंच माझं चुकलं. आम्ही दोघांनी पण आधीच सगळं विसरून नव्यानं आयुष्याला सुरुवात करायची असं ठरवलं. पण शीतल आधीच काहीच विसरली नाही. तिने मला आणि हर्षवर्धनला घरातनं बाहेर काढून टाकायचं म्हणून आम्हाला खूप त्रास दिला. ती हर्षवर्धनच्या जीवावर उठली. तरी मी शीतलला सांगत होतो की काही करू नकोस. आता शीतल काय हे सगळं तुम्हाला सांगणार आहे का? का तुम्हाला हे सगळं माहिती होतं आणि म्हणून तुम्ही माझा फोन उचलत नव्हते? अजिंक्य, अहो सगळ्या कुटुंबाने माझी साथ सोडली आहे.
मम्मी पप्पा जीजी सगळ्यांपुढे पदर पसरवून झाला मला, पण सगळ्यांनी मला धुडकवून लावलं. सगळे आता फक्त शीतलच ऐकतात. आणि तुम्ही पण जर शीतलला सामील असतात तर माझ्याकडून कोणच नाही उरत हो. अजिंक्य, आईचं महत्व काय असतं ते तुमच्याशिवाय दुसरं कोणालाच नाही माहिती. नाही अहो, शीतलनी मला माझ्या आईपासून लांब केलंय. हे सगळं पण मी सहन केलं असतं, पण या सगळ्यात शीतल हर्षवर्धन सोबत जे वागली त्याने हर्षवर्धनच्या मनाला किती वाईट वाटलं असेल याचा विचार तरी केला का कोणी? मला त्यांची अवस्था नाही बघवत हो. 4 दिवस झाले आम्ही घराच्या बाहेर आहे. अन्नाचा एक कण पण आम्हाला नीट जात नाहीये आणि कोणाला काहीच पडलं नाही या गोष्टीचं. मम्मी पप्पांना मी हे सगळं सांगितलं तरी त्यांना कळत नाहीये. त्यांचे कान शीतलनी एवढे भरलेत की त्यांना त्यांची पोरगीच परकी झाली हो. जेडे तू आधी शांत हो. हे बघ, तू काय काळजी करू नकोस. मी आता मामाला फोन करतो, ते तुला आत्ताच आता घ्यायला येतील. नाही, नको 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 नको. तुम्ही मम्मी पप्पांना चुकून पण फोन करून इथं पाठवू नका. तसं बी आता ते माझे आई वडील राहिलेलेच नाहीयेत. ते आता शीतलचे सासू सासरे झालेत. ते आता फक्त शीतलच ऐकतात. आणि त्यातून जर ते इकडं आले तर ते हर्षवर्धनला पण नाही आवडणार आणि परत भांडणं होतील. आणि या सगळ्या तमाशात जर हर्षवर्धनने मला सोडून दिलं तर मी काय करायचं? माझंच असं होणार आहे ना. आधीच तुमच्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली आणि आता शीतलमुळं. नाहीतर एक काम करा, तुम्ही दोघांनी मिळून एकदाच काय ते माझ्या आयुष्याचा सोक्ष मोक्ष लावून टाका. याचं थोडं थोडं तरी कशाला मारताय मला? शेडे, काहीतरी काय बोलतेस तू? तू आत्ताच्या आता घरी जा. मी बोलतो सगळ्यांशी, तू घरी जा. मला कोणाशीच नाही बोलायचंय. तुम्हाला शेवटचा फोन केलाय. आता माझ्या जीवाचं जे काही बरं वाईट होईल ते मी आणि माझं नशीब एवढंच तुम्हाला सांगते. चेडे तू असला काहीतरी बावटपणा करू नकोस. हे बघ, तू असलं काहीतरी डोक्यात घेतेस ना आणि स्वतःला त्रास करून घेतेस. अहो मग काय करू सांगा ना. हो, त्या शीतलनी माझ्या नवऱ्याला 24 तासाच्या आत तुला घराबाहेर काढते का नाही बघ असं म्हणून घराबाहेर काढलं आम्हाला. ती थोडीच 24 तासाच्या आत इथं नाक घासून माफी मागून आम्हाला परत घरी घेऊन जाणार आहे. सांगा ना, होऊ शकतं का हे? येणार आहे का तुमची बायको हातापाया पडून आम्हाला नेणार आहे का घरी? नाही होऊ शकत हे. होईल, ती तुम्हाला बोलवायला येईल, पण तू शांत राहा प्लीज. मी काय शांतच आहे हो, पण माझ्या नवऱ्याने ऐकलं पाहिजे ना. त्याचा पण काय मानपान आहे का नाही? अहो घरचा जावई आहे तो. छडे, मला कळतंय सगळं. तू शांत राहा. तू अजिबात काळजी करू नको. मी आत्ताच्या आत्ता शीतलशी बोलतो, ती येईल. बघा, आली तर ठीक आहे, पण एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा. आज माझ्या आयुष्याची जी काय वाट लागते ती फक्त आणि फक्त तुमच्या दोघांमुळं. हॅलो जेडे,